आम्हाला हे बरंच असं वाटलं की आपलं बरंच असं लिखाण आहे की आपण आता कुणाला देणार, कोण सादर करणार, सो वाय नॉट आपणच सादर करावं. आम्ही 5ही जण असं होतं जसे सचिन मोठे सरांच्या हाताखाली आम्ही तयार झालेलो आहोत. तर रोस्टिंगचे संस्कार थोडे गोस्वामी सरांचे पण की आम्ही 10 जणी ठरवले होते. प्रियदर्शनी पहिली होती आणि ती हो म्हणाली. एक तर मी राऊत आहे, त्यामुळे माझा तो अधिकार आहे, तो माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. तू सकाळी 9:30 वाजता रोस्ट करतो की कधी करतो? चांगला होता. 3 पंचेस असतील तर दुसऱ्यावरतीच लोक इतके हसलेले असतात की तिसरा ऐकतात आणि हसतच नाही. मला असं की हा ऍक्च्युली मोठा पंच होता. कायम कॅमेऱ्याच्या मागे राहून लेखक काम करत असतात, पण त्याच लेखकांनी आज ठरवलंय की आपल्याला सगळ्यांसमोर यायचं आणि काहीतरी मांडायचं नाही, ते आपल्याला हसवायला आलेले आहेत. लेखकांची जोडी माझ्यासमोर आहे. ऋषीदादा आहेत, अमोलदादा आहेत आणि अक्षय आहे, आणि त्या सगळ्यांना रोस्ट करणारी प्रियदर्शनी आहे. आणि या शोचं निमित्त आहे ते म्हणजे ऑलमोस्ट कॉमेडी. तुमचं खूप खूप स्वागत लोकमत फिल्मीमध्ये. कॅमेरा बघून कसं वाटतंय? कॅमेरा बघून मस्त वाटतोय, म्हणजे पुढून कॅमेरा बघून छान वाटतंय, मागून कॅमेरा बऱ्याच वेळा बघितलेला आहे. अक्षय? नाही, ऑफकोर्स छानच वाटते. सेलिब्रिटी असल्यानंतर काय वाटतं ह्याचं फिलिंग बारीकसं आलेलं आहे. ऋषी, कॅमेऱ्याच्या मागे राहून सतत काम करत आलेला आहेस, आत्ता कॅमेऱ्याच्या पुढे येतोय आणि यूट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतोय. छान फिलिंग आहे, कारण यूट्यूब एक असं माध्यम आहे की जे इझिली अवेलेबल होतं किंवा सगळ्यांपर्यंत पोहोचणं खूप सोपं जातं. आणि दोन्ही प्रोसेस ॲक्च्युली आम्हाला एन्जॉय करण्याचं, कॅमेऱ्याचा मागची पण पुढची पण ही एक जरा वेगळी फिलिंग आहे, मजा येते. पण मला तिघांनाही विचारायचं आहे की हा शो म्हणजे आपल्याकडे आता सध्या बरेच लोक स्टँडअप करत आहेत, पण लेखकांनी येऊन स्टँडअप करावं हे का सुचलं आणि याची निर्मिती कुठे झाली? नाही, त्याचे दोन हे एक हे आहे की आम्ही ज्या पद्धतीचं लिखाण करतो ते सगळं वेगवेगळ्या पद्धतीचं लिखाण आहे. म्हणजे हा इव्हेंट्स लिहितो, नॉन फिक्शन शोज लिहितो, हा नॉन फिक्शन शो लिहितो, मी फिक्शन लिहितो सगळं हार्डकोर. पण आम्ही सगळ्यांना कधीतरी सचिन मोठेंच्या हाताखाली तयार झाले आहोत विनोदाच्या बाबतीत. आम्ही सगळ्यांनी कॉमेडी शोज लिहिले आहेत, कॉमेडी स्किट्स लिहिले आहेत, आणि सगळे आम्ही सचिन मोठेंसोबतच बऱ्यापैकी काम केलं, मोठे सरांसोबत. सो आम्हाला सगळ्यांचा जो ह्युमर आहे तो बऱ्यापैकी थोडा सिंकमधला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो बऱ्यापैकी आम्हाला आमच्या माध्यमात आम्हाला जो वाटतो, आम्हाला जो सुचतो तो दरवेळी सगळ्याच्या सगळ्या मांडता नाही आलाय. आम्हाला कायम असं वाटलं की मला हे सुचलंय पण ते त्या फॉर्मॅटमध्ये बसलं पाहिजे दरवेळेस टेलिव्हिजनच्या, जे बसत नाही कधी कधी. सो वी थॉट, आणि आम्हाला हे बरंच असं वाटलं की आपलं बरंच असं लिखाण आहे की आपण आता कुणाला देणार, कोण सादर करणार, सो वाय नॉट आपणच सादर करावं. आणि म्हणून मग आम्ही हा शो तयार केला की ज्याच्यामध्ये आम्हाला ते लिखाण सादर करावं वाटलं जे धमाल आहे, जे कुठेतरी सादर व्हायला हवं, पण त्याला आता कुठल्याच मीडियममध्ये बसवता येत नाही, पण ते स्टँडअपच्या मीडियममध्ये परफेक्ट बसतंय. सो म्हणून आम्ही हा सगळा घाट घातला आणि करायला घेतला हा शो. अगदी. पण अक्षय, मी तुझ्याकडे येईन की ही माणसं, तुम्ही 5 कॉमेडियन एकत्र आला की 5 लेखक एकत्र आला, हेच 5 लोक असावं असं कसं ठरवलंस, किंवा म्हणजे तुम्ही कसं आपापसात कॉर्डिनेट केलं? नाही, काय आलं ऍक्च्युली मी आधी स्टँडअप करायचो, पुण्यामध्ये आमचा ग्रुप आहे त्याच्याकडनं आम्ही करत होतो. ह्या सगळ्यांना मी ओळखत होतो. चिन्मय आणि चेतन हे दोघंही पुण्याचेच आहेत. सो चिन्मय मला सिनियर आहे. आम्ही पुरुषोत्तम आणि याच्यामुळे भेटलो होतो. एकदा एका शोसाठी मला ऋषिकांचा फोन आला की अरे मी असं स्टँडअप करणार आहे, तुला काय वाटतं, तू एकदा वाचून मला सांग. तेव्हा आमचं फर्स्ट टाइम बोलणं झालं. मग तो म्हणलं की आपण एकत्र करूयात का? मग म्हटलं आपण लेखकांनाच विचारू. आणि सुदैवाने असं झालं की आम्हाला 5ही जण असं होतं जसे सचिन मोठे सरांच्या हाताखाली आम्ही तयार झालेलो आहोत. आणि मग इव्हेंच्युअली असं वाटलं की हे कोऑर्डिनेट करायला सोपं आहे. मग लेखक कुणीही 5 असू शकले असते खरं सांगायचं तर, पण आम्ही सातत्याने विनोदच लिहित आलोय, म्हणून आम्ही एकत्र आलो. अगदी. पण अमोलदादांना विचारायचं आहे, प्रश्न थोडा मिश्किल आहे की पुण्याचे लोक हसवतात हे आता लोकांना पटलंय का, किंवा ते तुम्ही पटवून देणार आहे का या शो मधून? हो, म्हणजे माझाच रिलीज होणार. नाही दोघेही पुण्याचेच आहात. नाही सी बेसिकली गंमत अशी आहे ना, या गोष्टी यातनं आम्ही 2-3 गोष्टी अचीव्ह केल्यात. एक पहिली गोष्ट अचीव्ह केली आहे की एक पुणेकर मुंबईकराला हसू शकतो. वा वा वा. काही मुंबईकर पुणेकरांना हसू शकतात. वा. हे आम्ही अचीव्ह केलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणेकर आणि मुंबईकर एकत्र येऊ शकतात. अर्थात. हां, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की पुणेकर मुंबईकर एकत्र येऊ शकतात आणि सोलापूरकराला हसू शकतात, कोल्हापूरकराला हसू शकतात, नाशिककरला हसू शकतात. हे आम्ही या शो मधनं अचीव्ह केलेलं आहे असं मला वाटतं. अगदी. पण या शोची जेव्हापासून चर्चा आहे, ज्या दिवसापासून पोस्टर येत आहेत त्या दिवसापासून अर्थात एक चेहरा सगळ्यांचा जो आवडीचा आहे, प्रिय आहे, तो म्हणजे प्रियदर्शनी. तिचीही खूप चर्चा आहे. प्रियदर्शनीच का, असं का ठरवलं? अच्छा, हो, त्याचं उत्तर आम्ही बोलायचं. नाही सी, जसं मी म्हटलं आधी पण की प्रियदर्शनीच का, याला उत्तर हेच आहे की आम्ही 10 जणी ठरवले होते, प्रियदर्शनी पहिली होती आणि ती हो म्हणाली. नाही, जोक्स अपार्ट, आम्हाला हे माहिती होतं की आम्हाला खूप असा चेहरा हवा आहे की जो विनोद खूप यांनी घेईल, निर्मळतेने घेईल, सिरियसली घेईल, जेन्युइनली घेईल.
आम्हाला विनोदासाठी लोकांना माहिती आहे. ते पण एक त्याच्यामागचं कारण होतं की ती एक हास्यचित्राचा खूप इंटिग्रल पार्ट आहे, महत्त्वाचा पार्ट आहे आणि तिला ऑडियन्स एक हे म्हणून पण ओळखतो. म्हणजे त्यांना तिच्यातली विनोद करण्याची जी हे आहे कॅपेबिलिटी आहे किंवा जे हे आहे अंग आहे तिचं विनोदी ते माहिती आहे. त्यामुळे ती रिलेटिबिलिटी पण गरजेची होती. त्यामुळे आम्ही विचारताना प्रियाला विचारण्यामागचं कारण पहिलं हे जो बरंच सेकंडली हा पण मुद्दा होता की आम्हाला खरंच असं कोणीतरी हवं होतं की जे पुणे मुंबई दोन्हीकडच्या प्रेक्षकांना ओळखून आहे. दोन्हीकडचं तिने तिने पुण्यामध्ये भरपूर चांगलं थिएटर केलं आहे. म्हणजे ती फक्त आपल्याला मुंबईत किंवा हे माहिती असली तरी पण पुण्यामध्ये तिचा एक खूप चांगला वेगळा प्रेक्षक वर्ग आहे थिएटरचा बघणारा वगैरे. तिने खूप प्रायोगिक नाटकं तिथे केली आहे. त्यामुळे तिचं जे हे आहे ना बॅगेज ते खूपच क्रिएटिव्हली खूप काय समृद्ध आहे. त्यामुळे अर्थातच तिचं नाव मनात येणं हे खूप स्वाभाविक होतं की प्रियाला विचारू. हे पहिलं नाव होतं. प्रिया नाही म्हणाली तर कोण म्हणून आम्ही बाकीची नावं काढली होती. आता मुली बघायला सुरुवात करू हां 2 वर्षात ठरेल पहिलीच हो म्हणते. हा पहिलीच हो म्हणते. तसं आमचं झालेलं आहे. प्रिया, तुला रोस्ट करायच्या ऐवजी ते कौतुक करतायत. पचतंय ना तुला आज. अगदी. पण प्रिया 5-5 लेखक आहेत, त्यांना तू रोस्ट करते, ते तुला रोस्ट करतात. हे सगळं कसं एन्जॉय करतेस? कारण अपमान की करणं मी लेखकाची enjoy म्हणजे करतेच. लेखकाची स्क्रिप्ट वाचणं किंवा ते अभिनय करणं ते तुला आता तू करतेस, पण लेखकांसोबत राहून रोस्ट करणं जसं तो म्हणाला की आम्ही सगळे मोठे सरांच्या हाताखाली, तर मी पण त्याच्यातलीच एक विद्यार्थिनी आहे. शाळेतली. गोस्वामी मोठेंच्या स्कूलिंगची आहे. त्यामुळे स्वतःवर विनोद करून घेणं आणि इतरांचाही अपमान करणं, तर रोस्टिंगचे संस्कार थोडे गोस्वामी सरांचे पण आहेत की किंवा सर जेव्हा दुसऱ्या कॅरेक्टरला आपल्यावरचे विनोद देतात की अरे बापरे शिनिदा ढाबा वगैरे असं एक विनोद सरांनी दिलेत किंवा हास्य जत्रेत पण काही काही एपिसोड आता रोस्टिंगवरचे सुरू झाले. हो. तर ते संस्कार तिथेही आहेत की हे विनोद घ्यायला शिकणं, स्पोर्टिंगली घ्यायला शिकणं आणि मग हे सुचणं. तर आमची हास्य जत्रेची सगळी मित्रमंडळी पण अशीच भंकस करणारी असल्यामुळे ते सुचायला मदत होते. आणि या टीमला भेटल्यानंतर एक आपोआप सगळ्यांना काहीतरी सुचायला लागतं एकमेकांशी बोलता बोलता आणि मग तिकडे खूप अपमान सुचायला लागतात आणि ते मला घेऊ देतात हे सगळे. पण मला आता सगळ्यांनाच विचारायचंय, तुम्ही सगळे एकमेकांसोबत काम करता, एकमेकांना रोस्ट करता, पण समजा समोरचा माणूस आपल्या जवळ आला तर हाय बाय करण्याच्या ऐवजी कसा आहेस कशी आहेस हे विचारण्याऐवजी आधी पहिल्यांदा बघायला चालू होतं की आज याला कुठे रोस्ट करायचं आणि आज हा कुठे सापडतोय, याने काय कपडे घातलेत, कसं दिसतोय, काय करतोय, हे असं डोक्यात लगेच चालू होतं का? हो त्याचा फटका बराचसा मलाच बसतो. तर याचं कारण सांगतो. पहिला मी परफॉर्म करतो. सो काय होतं ना, मला तो चान्स मिळत नाही की यांच्या सेटवरती काहीतरी बोलायचं. ते ऋषिकांतला मिळतं. मग तो सुरू करतो रोस्ट करायला. आणि आम्ही असंच ठरवून नाही करत. म्हणजे आम्ही आजपर्यंत जरी रोस्ट करत असलो तरी कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात जायचं नाही, कामावर बोलायचं नाही. कंटेंट वरती बोलतो आम्ही. कधी कधी समोरच्या समोर एक बघून एखादा पंच सुचतो, पण ती डिग्निटी सगळ्यांनीच पाळल्यामुळे आज इतके शोज आमचे झाले. अगदी. ऋषी तुझ्याकडे हा अमोल रोस्ट आहे, फिर रोस्ट आहे. क्या बात Oh my आहे. God. ऋषी तुझं नाव घेतलं त्याने की तुला संधी सगळ्यात जास्त मिळते रोस्ट करायची. एक तर मी राऊत आहे, त्यामुळे माझा तो अधिकार आहे. वा. तो माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. रोस्ट करायला विषय लागत नाही. हो. पण तू सकाळी 9:30 वाजता रोस्ट करतो की कधी करतो? चांगला होता. नाही, माझी सकाळ उशिरा होती. क्या बात आहे. पण आता तुम्ही हे सगळं ठरवलंय कॉमेडी करायची आणि लोकांना हसवायचं, पण आता या माध्यमातलं युट्यूबवरती पण आहे. पण मला असं वाटतं मगाशी प्रियदर्शनी म्हणाली लोक येऊ सुद्धा शकतात हा शो बघायला, तर ती काय कॉन्सेप्ट आहे आणि लोकांना काय सांगाल? मला आधीच्या प्रश्नाचं उत्तर मलाही द्यायला आवडेल. आत्ता आल्या आल्या हे झालं की अमोल दादाने विचारलं हाय कशी आहेस, ग्लॅमरस भावगिरी, आणि वर मी विचारल्यावर टॅलेंटेड. तू कसं आहे अमोल दादा? टॅलेंटेड. सो ही अशी भंकस आमची आल्यापासून सुरू होते. त्यामुळे ट्यून फॉर रोस्टिंग. एका पॉइंटला ठरवावं लागत नाही. एक पॉइंटला कळत नाही हे खरंय की हे अपमान आहे, हे लाईन दुसरं इथपर्यंत मी एकमेकांचे अपमान करून एन्जॉय करत राहतो. आम्ही कुठे आपला कोल्हापूरला शो होता, तर आम्ही बाय रोड गेलो होतो. तर अख्ख्या प्रवासात आम्ही हेच करत होतो ऑलमोस्ट. एक चिन्मयची मीटिंग चालली होती, त्यावर नंतर विनोद झाले. याची मीटिंग चालली होती. आम्ही कोल्हापूरला ट्रॅव्हल करता गाडीत बसून लिहित होता आणि मी आणि चेतन निवांत मिसळ खातो. हा मिसळ खाताना साईडला एपिसोड लिहून पाठवतो. मालिका लिहिणाऱ्यांना काय काय करायला लागतं बघा वगैरे असे आम्ही त्याचे व्हिडिओज पण केले होते. पण या निमित्ताने मला अमोल दादाला विचारायचं आहे, मालिकांचा विषयाला तुम्ही खूप डेली सोप लिहिलेले आहेत,
पण आणि तुमचा कॉमेडीचा पण बाज आहे, पण डेली सोप लिहिताना कधी कधी असं होतं की काय हे कॅरेक्टर आणि काय ह्याला मी आता विनोदी पण करू का, थोडा विनोद टाकू का, किंवा असं काही होतं काय काय म्हणजे तिथे नाही, ते नाही. कॅरेक्टर रोस्ट करावं असं वाटतं का कधी? नाही नाही नाही, जर मी जेव्हा डेली सोप लिहितो तेव्हा मी डेली सोप लिहितो, जेव्हा मी कॉमेडी लिहितो तेव्हा मी कॉमेडी लिहितो. डेली सोप लिहिताना मी कॉमेडी लिहायला जात नाही, कारण मला काम हवं असतं ते. मला वाटतं मालिका चालावी, ही टिकावी, त्यामुळे मी तिथे तसं काही करत नाही. आणि हे खरं सांगायचं ना, गोष्टीचा बाज असतो. तुम्हाला जी गोष्ट सुचली असते त्या गोष्टीचा एक बाज असतो, आणि त्या बाजाशी नेहमीच प्रत्येक लेखक प्रामाणिक असतो. त्याला माहीत असतं की या गोष्टीच्या लिमिटेशन्स आहे, या गोष्टीच्या या फॅसिलिटेशनच्या बाजू आहेत. सो जिथे विनोदाला स्कोप आहे तिथे आम्ही सुटतो, जिथे नाही आहे तिथे आम्ही टाळतो. असं ते व्यवस्थित एक तारतम्य बाळगून लिखाण केलं जातं. आता मला तुम्हाला सगळ्यांना काही किस्से विचारायचे आहेत. तुम्ही सगळ्यांनी थिएटर केलेलं आहे. आपण थिएटरमध्ये बऱ्याचदा बघतो की एखादं सिरियस नाटक चालू असतं आणि त्याच्यामध्ये काही 4-5 जण असतात ते त्या सिरियस म्हणजे विषयावरती पण काहीतरी हसत असतात. ते का माहिती नाही, एखाद्या डायलॉगवर त्यांना हसायला येत असतं, जिथे कॉमेडी होतं तिथे मठ्ठासारखे बसलेले असतात. आता तुमचे इतके शो झाले, असे काही किस्से आहेत का की जिथे हसायला पाहिजे होतं तिथे हसत नव्हते, आणि जिथे नव्हतं हसायला पाहिजे असं वाटलं नव्हतं की हा पंच चालेल, तिथे ते तुफान हसले, असं कधी कुणासोबत झालंय का? कधी कधी लोक आधी असतात. हां, म्हणजे एकदा असे त्याला आम्ही वन लायनर म्हणतो की एक सेटअप करायचं आणि त्याच्यात एक 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 पंचेस टाकत जायचं. तर बऱ्याचदा असं होतं की समजा 3 पंचेस असतील तर दुसऱ्यावरतीच लोक इतके हसलेले असतात की तिसरा ऐकतात आणि हसतच नाहीत. मला असं की हा ऍक्च्युली मोठा पंच होता. कारण त्याला आणि कसं होतं, बऱ्याचदा असंही होतं की 4 शो केले ना तर 4 लोक वेगवेगळ्या ठिकाणी हसलेले असतात. म्हणजे त्याला असं काही हे नाही, प्रेडिक्ट नाही करू शकत की हे म्हणजे वाजणारच. हा, तसं काही हुकमी पंचेस असतात नाही असं नाही, पण त्याची काही गॅरंटी नाही आहे. अगदी. पण इथं असाला नाही हे बरोबर त्याचं की 25ची गॅरंटी नाही, म्हणजे पुढला ऑडियन्स याच्यावर हसणारच आहे हमखास, याची गॅरंटी नाही आहे. तरी पण आपण तो त्या टेचात सादर करणं, याला एक जे हे लागतं ना, काय म्हणतात, फोर्स लागतो, तो आम्ही या सगळ्यात अनुभवला हे सगळं करताना, की आपण टेचात सादर करायचं आणि विल मेक शुअर की हसतील लोक वगैरे. पण तू म्हणतोस तसं बऱ्याच 1-2 वेळा झालंय, की 1-2 वेळा जसं आपण मगाशी म्हणालो की एक आजी आल्या होत्या की ज्या काही केल्या हसेनात, काही केल्या हसेनात अख्ख्या कुठल्या सेटला, आणि अख्खा शो झाल्यावर मात्र त्या म्हणाल्या की काय मस्त मज्जा आली, हा भरपूर हसले मी कधी, असं झालं आम्हाला. ते तसंही होतं, असाही ऑडियन्स असतो, बट इट्स ओके, त्या मनात हसणाऱ्या असतील कदाचित, असं मी स्वतःला सांगितलं. बट हे होतं बऱ्याच वेळा, काही ऑडियन्स कसा रिॲक्ट होईल अंदाज नसतो, पण आपण आपल्या पूर्ण ताकदीशी सादर करतो. मगाशी तुम्ही म्हणालात की आपल्या शोचं नाव आहे ऑलमोस्ट कॉमेडी, आणि तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही प्रत्येकाने कॉमेडी शो लिहिलेत. म्हणजे हसताय ना अक्षयने लिहिलेलं आहे, तुम्ही हवा येऊ द्या, नाही, हास्य जत्रा. हास्य जत्रा, तुम्ही महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि कॉमेडी हास्य जत्रा, म्हणजे तुम्ही तिघांनी कॉमेडी शो केले. ती तर म्हणजे हास्य जत्रा अर्थात प्रियदर्शन ही ओळख आहे. प्रश्न आहे की कॉमेडी करणं, लोकांना असं वाटतं हे काय कॉमेडी आहे, हे काय सोपं आहे, पण ते खरंच किती जबाबदारीचं आहे? जबाबदारीचं आहे, खूप खूप जबाबदारी. जवळ लेखक म्हणून तुमच्या हो, दृष्टीने ही जबाबदारी किती कॉमेडी ना, मोठी आहे? कॉमेडीची एक थिन लाईन आहे की तुम्ही समोरच्याला अशा पद्धतीने हसवता की त्याला कुठेही काय म्हणतात, दुखत नाही, आणि तरी तो हसतो. म्हणजे त्याला कुठेही असं वाटत नाही की, म्हणजे ऑफेंड फील होत नाही. आणि तशा पद्धतीचा निर्मळ निखळ विनोद करणं ही खूप चॅलेंजिंग आहे. विनोद करायला तसं पहिल्यांदा आता सोपा झाला आहे. म्हणजे तसं ना, तुम्ही एखाद्याला 4 शिव्या दिल्या आणि काहीतरी त्याच्या रूपावरनं रंगावरनं बोललं तरी विनोद होतो, लोक त्याच्यावरनं हसतात. पण तुम्हाला तो विनोद हवा आहे का, तुम्हाला कुठला विनोद हवा आहे हे तुम्ही ठरवलं पाहिजे. आणि ती जबाबदारी आहे की तुम्हाला जो विनोद आहे तो कुठला हवा आहे. समोरच्याला न दुखवता निखळ हसवणारा विनोद हवा आहे की तो हसला पाहिजे, तो नाही हसला तरी चालेल, पण त्याच्यावर 4 लोक हसली पाहिजे, असा विनोद हवा आहे. सो ती एक जबाबदारी आहे की तुम्हाला कुठला विनोद आहे. तर मला असं वाटतं की आम्ही ती जबाबदारी पहिल्या दिवशी ठरवलं होतं की आपला कुठलाही विनोद अशा पद्धतीचा नसावा की जेणेकरून एक माणूस ऑफेंड झालाय आणि बाकीचे सगळे त्याच्यावर हसतात. म्हणजे तुम्ही जर शोज बघितले आमचे सगळे आतापर्यंत झाले, तर कुठल्याच शो मध्ये असं झालं नाही की देर इज वन ऑडियन्स गॉट टार्गेटेड, की आपण याला टार्गेट करूया, जे स्टँडअप मध्ये खूप सहज होतं. पण जे हल्ली होताना हो, दिसतंय जे होतं ते आम्ही टाळलंय. रीलवरती आपण बघतो की एकाला टार्गेट टार्गेट करतात, त्याच्यात सगळी लोक तुटून पडत असतात, पडतात. हसत असतात, जे आम्ही आमच्या शो मध्ये कधीच केलं नाही. आम्ही हे पहिल्या दिवसापासून ठरवलं की कुठला एक माणूस टार्गेट करूया नको. अर्थात काही सेलिब्रिटी मित्र येतात, त्याच्यावर मी एखादी कमेंट करतो, तो पण हसत ती घेतो, दॅट्स अ डिफरंट आहे. पण कुठला तरी अननोन ऑडियन्स आलाय, आमचं असं म्हणणं आहे की विनोद कधीच अनकम्फर्टेबल होऊ नये. आयुष्यात जगात कधीच विनोद हसायला अनकम्फर्टेबल झोन क्रिएट होऊ नये. तो कम्फर्टेबलच राहावा. मला हसावं वाटतं, मी मोकळेपणे हसू शकलो पाहिजे, बाकीचे हसतात आणि मी हसू शकत नाही, ही फेजच चुकीची आहे. मला वाटतं दॅट इज अ रॉंग स्टँडअप कॉमेडी, असं मला वाटतं स्वतःला. क्या बात आहे, क्या बात आहे. मला असं वाटतं, आणि हां कसं काय अक्षय, माहिती का, याच्यामध्ये एक फरक सांगतो का आम्ही ह्या शोचा हे केलं. आम्ही सगळे ना खूप वर्ष लिहितोय.
सो आम्हाला हायजीन ही गोष्ट माहिती आहे की कोणाला कुठं दुखवायचं नाही. आणि तुम्ही जे म्हणता ना की आपण एखाद्याला रोस्ट करलं आणि हे थोडं ना यंगर जनरेशन करते. अगदी खरं सांगायचं तर आमच्याकडे सगळ्यात लहान मी आहे जो मी 35 वर्षाचा आहे. सो इतक्या वर्षांनी काम केल्यानंतर आता जेव्हा आमची स्वतःची फॅमिली आहे सो आम्हाला माहिती आहे की लोक कुठली लाईन क्रॉस करायची नाही. क्या बात आहे. तर ते मॅच्युरिटीने येतं. म्हणजे त्यांचं चुकीचं असं मी म्हणणार नाही, पण ते थोडं म्हणजे काय म्हणतो आपण अनुभवाने. यंग असताना आपला ढांढून मारायची सवय असते, पण नंतर टेस्ट प्लेअर आपण नक्की जेव्हा होतो ना तेव्हा आपल्याला त्याचं समजतं की कसं खेळलं पाहिजे, क्या बात. किती कुठे सेंचुरी कशाने होते हे जेव्हा तुम्हाला समजतं ना मग तुम्ही 11 स्थळपेळा करायला जात नाही. तसं ती डिग्निटी या शोमुळे आहे. मला असं वाटतं की ज्या अस्सल कॉमेडीने आपल्याला इतकी वर्ष घराघरात हसवलेलं आहे वेगवेगळ्या शोच्या माध्यमातून, त्या सगळ्या कॉमेडी शोचे लेखक आज तुमच्यापर्यंत येतात त्यांची कॉमेडी थेट घेऊन. म्हणजे इथे सादर करणारा दुसरा कोणी नाही, ते स्वतःच त्यांची कॉमेडी घेऊन येतात. त्यामुळे अर्थात निखळ मनोरंजन होणारच आहे. मला तुम्हाला विनंती करायची की तुम्ही आवाहन करा की आता हा शो कुठे बघायला मिळणार आहे, कसा बघायला मिळणार आहे. एखाद्याला प्रत्यक्ष बघायचं असेल तर तेही तुमच्यापर्यंत ते कसे जोडले जाऊ शकतात. ऑलमोस्ट कॉमेडी हा आमचा शो जो खरं तर आमचा लाईव्ह शो आहे तो एव्हरेस्टच्या कृपेने आशीर्वादाने एव्हरेस्ट हास्य मराठी या यूट्यूब चॅनलवर आलेला आहे. सो सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. आणि यूट्यूबवर फक्त टीझर्स आहेत किंवा निम्मेच परफॉर्मन्सेस आहेत असं आपण म्हणू शकतो. तुम्हाला अख्ख्या शोची मजा घ्यायची असेल तर आम्ही हा शो लाईव्हसुद्धा करतो. त्यासाठी ऑलमोस्ट कॉमेडी या पेजला तुम्ही फॉलो करू शकता, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, जिकडे तिकडे जिथे कुठे तुम्ही आहात. आणि कधी कधी हे तुम्हाला लाईव्ह भेटतील, लाईव्ह परफॉर्म करताना दिसतील, याचा ट्रॅक ठेवून तुम्ही शोला येऊ शकता. अगदी. त्यामुळे 24 जानेवारी हास्य मराठी यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि आमचा शो बघा.